गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नारायणं पद्मभुवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्तोटकं वार्तिककारमन्यानस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरुः श्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रेवातीर निवासी ब्रह्मलीन श्रीराम महाराज तसंच उपस्थित समस्त आस्तिक जन, आपल्याला जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे तो अनेक पुण्याईने प्राप्त झालेला आहे। जर पाप पुंज अधिक असेल तर आपल्याला किडे, मुंग्या, सरपटणारे प्राणी इत्यादी प्रकारचे जन्म प्राप्त होतात। आणि आपल्याकडे जर पुण्य अधिक असेल तर आपल्याला स्वर्ग लोकातील देवी देवता, गंधर्व, अप्सरा इत्यादींचे जन्म प्राप्त होतात। परंतु स्थिती अशी आहे की मनुष्यापेक्षा खालचे जन्म असले तरी त्या भोगयोनी आहेत, म्हणजे त्या योनींमध्ये फक्त भोग भोगायचे। तर मनुष्यापेक्षा खालच्या योनींमध्ये पापांचे दुःखरूपी भोग भोगावे लागतात। आणि मनुष्याच्या वरची एखादी योनी असेल, देवता असेल, पितर असतील, यक्ष असतील किंवा गंधर्व, अप्सरा, सिद्ध इत्यादी जर असतील तर अशा स्थितीमध्ये पुण्याच्या फलस्वरूप सुखाची अनुभूती घेऊन ते सुखोपभोग भोगावे लागतात। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मनुष्य योनी सोडता कोणतीही योनी ही कर्म योनी नाही, ही योग योनी नाही, तर या योनी सगळ्या भोग योनी आहे। फक्त मनुष्य ही एकमात्र योनी अशी आहे की जी योनी ही भोगभूमी नसून, भोग योनी नसून योग योनी किंवा कर्म योनी आहे। त्याचप्रमाणे या सगळ्यांमध्ये आपण जन्म घेतो तो पृथ्वी तलावर घेतो। मनुष्य हा काही मंगळावर, चंद्रावर किंवा सूर्यावर जन्म घेत नाही। मनुष्यासाठी जन्म घेण्यासाठी उपयुक्त लोक म्हणजे भूलोक, भूलोक म्हणजे पृथ्वीलोक। आता ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीमध्ये पण अनेक द्वीप आहेत, सप्तद्वीपा वसुंधरा असं म्हटलेलं आहे। आणि ह्या अनेक द्वीपामध्ये खंड आहेत, त्या खंडांमध्ये वर्ष आहेत, वर्ष म्हणजे देश। तर या 7 खंडी पृथ्वीपैकी सप्तद्वीपा मेदिनीमध्ये अनेक खंड आहेत आणि या खंडांमध्ये अनेक वर्ष आहेत। या वर्षांपैकीच भरतवर्ष, भरतखंड या भूमीला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे। बाकीच्या ज्या भूमी आहेत या सगळ्या भोगभूमी आहेत, म्हणजे त्या भूमींमध्ये भोग भोगावे लागतात। मग तसंच पुन्हा पापाचे भोग दुःखरूपानी किंवा पुण्याचे भोग सुखरूपानी भोगावे लागतात। फक्त भरतखंड, भारतवर्ष हाच एक देश, हीच एक भूमी अशी आहे की जी कर्मभूमी मानली गेलेली आहे। म्हणून ह्या आपल्या कर्मभूमीमध्येच देवी देवता देखील अवतार धारण करतात, जन्म धारण करतात, म्हणजेच प्रकट होतात आणि मग स्वतःच्या लीला वगैरे करतात। बाकी संपूर्ण पृथ्वीवर तुम्ही असं दुसरीकडे भारत सोडून कुठेही ऐकलं नसेल की अमुक ठिकाणी भगवंताने जन्म घेतला, भगवंत प्रकट झाले।
अन्य भूमींमध्ये भगवंताचे दूत जन्माला येतात, परंतु भगवंत हे अन्य भूमीमध्ये दर्शन देत नाहीत. ते फक्त भारत भूमीमध्येच प्रकट होतात, तिथेच दर्शन देतात. हे सनातन सत्य आहे. संपूर्ण जगाच्या कोणत्याही वाङ्मयामध्ये, कोणत्याही इतिहासामध्ये तुम्हाला असं उदाहरण एखादं सापडतं का की ग्रीक देशामध्ये अमुक देवानी दर्शन दिलं, किंवा अमेरिका देशामध्ये अमुक देवानी दर्शन दिलं, किंवा आफ्रिकेमध्ये, जपानमध्ये अमुक देवानी दर्शन दिलं, जन्म घेतला, असं जगामध्ये कुठेही आढळत नाही. म्हणून त्या त्या देशातले जे लोक आहेत ते देवाला मानतात, परंतु देव हा निर्गुण आहे, देव हा निराकार आहे, देव हा सगुण निराकार आहे, अशा पद्धतीच्या भावना त्या त्या देशांमध्ये आहेत. तर भारत भूमी हा एकमेव देश असा आहे की ज्यामध्ये भगवंत जन्म घेतात, कारण ही कर्मभूमी आहे, भोगभूमी नाही. पृथ्वी तलावरील अमेरिका इत्यादी जे देश आहेत हे सगळे भोगभूमी आहे. म्हणून आपण पाहतो अनेक लोक आपल्याला अमेरिकेतली अनुभूती सांगतात की अरे अमेरिकेमध्ये किती स्वच्छता आहे, किती टापटीपपणा आहे, किती मोठी मोठी जंगलं आहेत, मोठे मोठे झरे आहेत, धबधबे आहेत, नद्या आहेत, पर्वत आहेत. म्हणजे काय, तर अमेरिकेमध्ये आपल्यापेक्षा सुख अधिक आहे असं त्यांना प्रतिपादन करायचं असतं. तर कित्येक लोक आपल्याला हे सांगत असतात की सोमालिया देशामध्ये किंवा युगांडा, झिम्बाब्वे देशामध्ये काय रे बाबा, तिकडे किती अराजक आहे, किती लूट मार वगैरे होत असते. नंतर अमुक एक देशामध्ये अरबस्थानातल्या देशांमध्ये अरे बापरे, कधीतरी इकडे धडाम धुडूम बॉम्ब फुटत असतात, काय जीवनाचं काही खरंच नाही या देशांमध्ये. अशा प्रकारची मतं लोक व्यक्त करतात. यावरून आपल्या लक्षात येतं की भारत भूमी सोडली असता जगभरातल्या इतर भूमी एकतर सुख देणाऱ्या भूमी असतात किंवा दुःख देणाऱ्या भूमी असतात, परंतु भारत भूमी ही एकमेव अशी भूमी आहे की यामध्ये केवळ सुख आणि सुखच प्राप्त होईल असं नाही, आणि केवळ दुःख आणि दुःखच प्राप्त होईल असं नाही. भारताच्या भूमीमध्ये केलेल्या कर्माची फळं प्राप्त होतात. जर पुण्यकर्म केलेली असतील तर त्या पुण्याच्या फलस्वरूप सुखाची प्राप्ती होईल, पापकर्म केलेली असतील तर पापाच्या फलस्वरूप दुःखाची प्राप्ती होईल. आणि सुख आणि दुःख याला कारणीभूत असलेलं जे पुण्य किंवा पाप आहे आणि त्याला कारणीभूत असलेलं आपले जे कर्म आहेत, या कर्मांना फलद्रूप बनवण्यासाठी सुयोग्य भूमी म्हणजे आपली भारत भूमी आहे. म्हणून आपण पाहतो की भारत भूमीमध्ये खूप सुख आहे असंही नाही, खूप दुःख आहे असंही नाही, किंबहुना केलेल्या कर्माचं फळ मात्र भारत भूमीमध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही, हाही आपल्याला अनुभव आहे. अनेकदा आपण पाहतो की एखादी व्यक्ती वागायला बोलायला फार उद्धट असते, दुसऱ्याला दुखवणारी असते. काही दिवस त्या व्यक्तीची चलती चालू असते, परंतु कालांतराने मात्र त्याची अधोगती सुरू होते. हे भारतभूमीचं वैशिष्ट्य. तसंच एखादी व्यक्ती अत्यंत हीनदीन स्थितीला असते, परंतु सातत्याने पुण्यकर्म करीत करीत त्याच्या ह्याच जन्मामध्ये त्याला उत्तम फळ प्राप्त झाल्याची देखील उदाहरणं आपल्याला भारतभूमीमध्ये दिसून येतात. म्हणून पूर्वापार भारतभूमीला कर्मभूमी मानलेलं आहे. भारतभूमी ही देवतांसाठी देखील दुर्लभ अशी भूमी आहे. देवता देखील भारत भूमीमध्ये येण्यासाठी लालायित असतात. भारत भूमीमध्ये गंगा, यमुना ह्या 7 ज्या आपल्या महानद्या आहेत, ह्या मोक्षदायिनी अशा महानद्या आहेत. या नद्यांचं अस्तित्व भारत भूमीमध्ये आहे. पाणी तर मिसिसिपी आणि नील नदीत देखील आहे, वोल्गा नदीमध्ये देखील आहे, परंतु पाप नाश करून पुण्य प्रदान करणारं पाणी मात्र गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, आपली कृष्णा, वेणी वगैरे ह्या नद्यांमध्येच ते पाणी आहे. त्यामुळे भौतिकदृष्ट्या पाणी सगळ्या नद्यांमध्ये जरी असलं तरी आध्यात्मिक दृष्ट्या, पारमार्थिक दृष्टीने आपल्या उत्कर्ष करून देणारं पाणी मात्र ह्या महानद्यांमध्येच उपलब्ध असतं. म्हणून भारतभूमीमध्ये येण्यासाठी, भारतभूमीत जन्म घेण्यासाठी देवता देखील लालायित असतात. तर अशा भारतभूमीमध्ये आपण निवास करीत आहोत. त्यामुळे एका अर्थी आपल्यावर
जबाबदारी देखील, मानवतेची जबाबदारी देखील अधिक आहे. मानवी जीवनाच्या उद्दिष्टांना साध्य करण्याची जबाबदारी आपल्यावर अधिक आहे. आता मानवी जीवनाचं उद्देश काय आहे? तर कोणताही प्राणी म्हटला की त्याला आहार लागतो, त्याला निद्रा लागते, त्याला भय उत्पन्न होतं, मैथुनी सृष्टी त्याच्यापासून उत्पन्न होते. हे प्रत्येक प्राण्यामध्ये सामान्य आहे. मग मनुष्य आणि प्राण्यामध्ये फरक काय आहे? धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मस्य हि नः पशुभिः समानः. धर्म हा मनुष्य आणि प्राणी याच्यामधली विभाजक रेषा आहे. ज्यावेळी मनुष्य नावाचा प्राणी धर्माचं पालन करतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मनुष्य असा म्हटला जाऊ शकतो. तर धर्म पालन हे आपल्या भारत देशाचं वैशिष्ट्य आहे. परंतु हे धर्म पालन करून जीवनाला उत्तम प्रकारे जगून जीवनामध्ये मनुष्य जीवनाने जे साध्य केलं पाहिजे ते साध्य करण्यासाठी म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु आवश्यक असतात. कारण गुरु, शास्त्र आणि सत्पुरुष हे काय करत असतात? तर ज्या गोष्टी आपल्याला आपल्या भौतिक चक्षुंनी दिसत नाही, आपल्या मनाने अनुभवता येत नाही, परंतु ज्यांचं अस्तित्व असतं अशा गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतात आणि आपल्या जीवनामध्ये विवेकबुद्धीची जागृती करून देतात. तर असलेली वस्तू पण जी दिसत नाही अशा कोणत्या वस्तू आहेत? पाप आणि पुण्य हे मोजता येत नाही. पाप आणि पुण्य हे साठवून कोणत्या कपाटात ठेवलंय, बँकेत ठेवलंय असं करता येत नाही. पण अस्तित्वात मात्र पाप आणि पुण्य असतं. पण जसं ताप आल्यानंतर थर्मामीटर, तापमापक यंत्र लावल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या व्यक्तीला ताप किती आहे, तसं एखादं यंत्र नाही आपल्याकडे की जे लावून आपल्याला बघता येईल की एखाद्या व्यक्तीमध्ये पुण्य किती आहे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये पाप किती आहे. हे मोजण्याचं कोणतेही यंत्र नाही. परंतु हे अस्तित्वात तर आहे पाप आणि पुण्य. मग काय केल्याने पाप लागतं, काय केल्याने पुण्य प्राप्त होतं, हे तर आपल्याला शास्त्र, गुरु आणि सत्पुरुषच सांगू शकतात. तर यापैकी शास्त्र शिकायचं असेल तरी देखील गुरूंची आवश्यकता आहे. जर सत्पुरुषांपर्यंत पोहोचायचं असेल तरी देखील गुरूंची आवश्यकता आहे. त्यामुळे गुरु हे केंद्रस्थानी आहे. गुरु जर नसतील तर आपल्या जीवनाला कितीही काहीही ऐश्वर्याची प्राप्ती आपल्या जीवनात प्रतिष्ठित असेल तरी देखील काही उपयोग नाही. म्हणून भगवत्पाद आदि शंकराचार्य म्हणतात, शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु विग्रहम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम, शरीरम सुरूपं तथा वा कलत्रम यशश्चारु विग्रहम धनम मेरुतुल्यम. एखाद्याला कितीही सुरूप शरीर प्राप्त झालं, कितीही नाते गोते असलेली माणसं प्राप्त झाली, कितीही बायका मुलं प्राप्त झाल्या किंवा कितीही यश, मेरू पर्वता एवढं यश जरी प्राप्त झालं, पण जर त्या मनुष्याला श्री गुरूंच्या चरणाचं सान्निध्य प्राप्त झालेलं नसेल तर त्यांनी ह्या जीवनात काय प्राप्त केलं, काय प्राप्त केलं, काय प्राप्त केलं असा प्रश्न आद्य शंकराचार्य महाराज विचारतात. त्यामुळे जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता आहे. गुरु देखील दोन प्रकारचे असतात. एक गुरु ते असतात जे आपल्याला भौतिक विषयांचं ज्ञान प्रदान करतात, आपली विचार क्षमता वाढवतात. पण एक गुरु ते असतात जे आपल्याला सच्चिदानंद परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त करतात. जे गुरु आपल्याला सत परमात्म्यापर्यंत घेऊन जातात त्या गुरूंना सद्गुरु असं म्हटलेलं आहे. जे गुरु स्वतः सत्स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत, जे गुरु शिष्यांना सत्स्वरूपापर्यंत नेतात आणि सत्स्वरूपाशी एकरूप करून देतात, अशा गुरूंना सद्गुरु अशी संज्ञा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. सद्गुरु कसे असतात, त्यांचं लक्षण काय? तर सर्वप्रथम जीवनामध्ये असत
ची प्रतिष्ठा जी होते ही मायेमुळे होते. त्यामुळे सद्गुरू ते ज्यांना मायेचा स्पर्शही झालेला नाही. म्हणून समर्थ रामदासांनी पहिल्या दशकातल्या 4थ्या समासातल्या सद्गुरु स्तवन नावाच्या समासामध्ये पहिल्याच ओवीमध्ये म्हटलेलं आहे, आता सद्गुरु वर्णवेना. आता आता याचा अर्थ पहिले 3 समास पूर्ण झाल्यानंतर आता पहिल्या 3 समासांमध्ये गणपतीचं तर वर्णन केलं, त्यानंतर कुळाचं वर्णन केलं, त्यानंतर सरस्वतीचं वर्णन केलं, पण आता सद्गुरूंचं वर्णन करण्यासाठी प्रयत्न मी करतोय, पण वर्णन करता येत नाही. सद्गुरू इतके विशाल आहेत, सद्गुरूंचं विभूतिमत्व इतकं प्रचंड आहे की वर्णन करणं अशक्य आहे. म्हणून समर्थ रामदास म्हणतायत, आता सद्गुरु वर्णवेना. सद्गुरूंचं वर्णन करताच येत नाही. कसं वर्णन करणार? जेथे माया स्पर्शो सकेना, जिथे मायेचा स्पर्शही होऊ शकत नाही असं स्थान सद्गुरू आहे. आपण नामरूपात्मक जगतामध्ये राहतो. नामरूपात्मक जगताला मायेच्या प्रभावाने ओळखतो, पाहत असतो. पण जिथे मायेचा स्पर्शच होऊ शकत नाही तिकडे काय पाहणार ना काय ओळखणार? म्हणून समर्थ रामदास म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना. ते स्वरूप मजा ज्ञाना, काय कळे श्रीराम. सद्गुरूंचं जे असं स्वरूप आहे, अर्थात मायातीत स्वरूप आहे, ते माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला कसं काय कळणार? असं अत्यंत विनयशीलपणाने समर्थ रामदास म्हणतात. सज्जन हो, सद्गुरू जे असतात यांच्या ठाई कोणती लक्षणं असावीत? तर शास्त्र म्हणतं, श्रोत्रियो वृजनो कामहतो यो ब्रह्मवित्तमः. गुरु हे श्रोत्रिय असले पाहिजे. म्हणजे गुरूंनी श्रुती परंपरेने सलक्षण सांग वेदांचं अध्ययन केलेलं असलं पाहिजे आणि त्यावर मनन चिंतन करून त्या वेदांशी एकरूप झालेले असले पाहिजे. गुरूंचं पहिलं लक्षण. अवृजनः, गुरूंना कोणत्याही प्रकारे कामिनी कांचनाचा लोभ नसला पाहिजे. हे गुरूंचं दुसरं लक्षण आहे. अकामहतः, कामभावनेने हत झालेले, कामभावनेने मारले गेलेले, कामभावनेच्या अधीन असलेले गुरु कदापि नसावेत असं म्हटलेलं आहे. तर गुरु जे आहेत ते काय आहेत, कसं स्वरूप आहे गुरूंचं? तर न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोल तसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे. समर्थ रामदास म्हणतायत, न कळे न कळे. गुरूंचं जे सत्स्वरूप आहे हे न कळे, कळणार नाही, कळणार नाही. कारण ते मायातीत आहे. ते कळणं म्हणजेच परमेश्वर कळल्यासारखं. तर गुरूंचं स्वरूप हे कळत नाही. नेती नेती, गुरु कसे आहेत? तर गुरु पर्वता इतके विशाल आहेत का? नाही नाही, पर्वतापेक्षाही विशाल आहे. गुरु हे पाण्यासारखे शीतल आहेत का? नाही नाही, पाण्यापेक्षाही अधिक शीतल आहे. गुरु हे वायूसारखे गतिमान आहेत का? नाही नाही, वायूची गती त्यांच्या समोर काही नाही. गुरु हे आकाशा इतके विशाल आहेत का? नाही नाही, आकाशही ज्यांच्या हृदयात सामावून जाऊ शकतं असे आमचे गुरु आहे. त्यामुळे गुरूंची उपमा कोणत्याही भौतिक वस्तूंनी देता येत नाही. त्यामुळे भौतिक वस्तू सारखे गुरु आहेत का म्हटलं तर उत्तर येतं नेती, नाही नाही नाही. त्यामुळे गुरूंचं वर्णनच नेती नेती असं आहे. जी जी भौतिक वस्तू पाहतोय आपण त्याही पेक्षा विशाल, त्याही पेक्षा विराट, त्याही पेक्षा विभूतमत्वाने युक्त असं गुरूंचं स्वरूप आहे असं समर्थ म्हणतायत. मज न कळे हा विचारू, दुर्हुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. मज न कळे हा विचारू, गुरु नक्की कसे आहेत हा विचार करण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील खऱ्या अर्थाने गुरु कसे आहेत हे काही कळायला मार्ग नाही. दुर्हुनी माझा नमस्कारू, दुरूनच मी गुरूंना नमस्कार करतो. सज्जन हो, शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की अग्नी आणि गुरु यांच्या मध्ये काही दुरावा ठेवूनच
व्यवहार करावा. कारण अग्नीच्या अधिक जवळ गेलो तर अग्नी आपल्याला पोळून काढतो. तसंच गुरूंच्या बाबतीत देखील तसंच आहे. गुरूंच्या फार निकटही जाऊ नये, फार दूरही जाऊ नये. एक सुरक्षित अंतरापर्यंत, आपल्या मर्यादेपर्यंतच गुरुजींच्या समीप जावं, असं आपल्या शास्त्रामध्ये स्पष्ट संकेत आहे. म्हणून इकडे म्हणतात, दुर्हुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा परिलपारू पाववी मज. गुरूंना नमस्कार करतायत आणि गुरूंना प्रार्थना करतायत की हे सद्गुरुराया, मला ह्या भवाटवीमधून, भवसागरामधून पलीकडच्या तीरावर म्हणजेच मोक्षाच्या ठिकाणी आपण मला न्यावं. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता साल तैसे असा सद्गुरु स्वामी. गुरुदेव आपलं वर्णन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण भरपूर साहित्याचा वापर करून, बुद्धीचा वापर करून देखील आपलं वर्णन करणं मला काही शक्य नाही. तेव्हा आपण जे आहात तसेच माझ्यासाठी वंदनीय आहात. मायेच्या बळे करीन स्तवन, मायेचा वापर करून मी आपलं स्तवन करण्याचा प्रयत्न तर करीन. ऐसे वांछित होते मन, मनात ही इच्छा होती की आपण उत्तम उत्तम शब्दांचा वापर करून, साहित्याचा वापर करून आपलं स्तवन करावं. परंतु आता माया झाली लज्जायमान, परंतु माया जी दुसऱ्यांवरही भुरळ पाडू शकते ती मात्र आता लाजली, ती मात्र आपल्या गुणांसमोर ठोकळी पडली. काय करू, त्यामुळे तुमचं वर्णन मी कसं काय करू आता. नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसे माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूचा. परमात्मा विशाल आहे, अनेक विभूतींनी युक्त आहे. मग असा परमात्मा जो आहे त्याचं पूजन करायचं असेल तर त्याच्या या भव्य विभूतिमत्वासहित कसं काय पूजन करावं. म्हणून शास्त्रांनी सांगितलं की परमात्म्याची मूर्ती घडवा आणि त्या मूर्तीमध्ये परमात्म्याची प्रतिष्ठा करून, अर्थात त्या मूर्तीमध्ये असलेला परमात्मा जाणून त्या मूर्तीचं पूजन करा, जेणेकरून ते पूजन परमात्म्यापर्यंत पोहोचेल. तसंच हे सद्गुरुवर्य, आपलं वर्णन करणं मला शक्य नाही, परंतु तरी देखील मी वर्णन करण्याचा प्रयत्न जो करत आहे तो, जसा खऱ्या परमेश्वराच्या तुलनेमध्ये मूर्ती अत्यंत छोटी असते, तसंच खऱ्या सद्गुरूंच्या तुलनेमध्ये त्यांची मनुष्याने गायलेली कीर्ती ही अत्यंत छोटी जरी असली तरी देखील ती आपल्यापर्यंत माझी सेवा रुजू होईल, या भावनेने भगवन हे सद्गुरू मी आपलं स्तवन करीत आहे, असं म्हणून समर्थ रामदास सद्गुरूंचं स्तवन करू लागलेले आहे. काय म्हणतायत, जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीन बंधू. सद्गुरूंचा जय जयकार करतायत. जय जयकार करताना म्हणतायत, जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा, संपूर्ण विश्वामध्ये भरलेले आहेत असे ते. जसं समुद्र हा कशाने भरलेला आहे, जलाने भरलेला आहे, तसं विश्व हा कशाने भरलेला आहे, परमेश्वराने सद्गुरूंनी भरलेला आहे. विश्व बीजा, संपूर्ण विश्वाचं मूळ, बीज म्हणजे मूळ म्हणजे प्रारंभ, कारण. तर संपूर्ण विश्वाचं कारण देखील सद्गुरूच आहेत असं इकडे समर्थ म्हणतात. परमपुरुषा मोक्षध्वजा, परमपुरुष देखील परमेश्वरच आहे, सद्गुरूच आहेत. मोक्ष देणारे देखील सद्गुरूच आहेत. आणि दीनबंधू, जे सद्गुरूंना शरण जातात त्यांच्याविषयी सद्गुरूंच्या हृदयामध्ये बंधुत्वाचा भाव असतो, अर्थात अत्यंत आत्मीयता असते, असं इकडे समर्थांना म्हणायचं. तुझी येना भयंकरे, अनावर माया हे वोसरे, जैसे सूर्य प्रकाशे अंधारे पळो न जाय. पूर्ण 11-12 तासाची रात्र संपली की ती रात्र कशाने जाते. रात्रीचा काळोख कोणी हाताने घेऊन बाजूला सारतो का, तर नाही.
सूर्याची काही किरण पडता क्षणी रात्रीचा काळोख हा दिसेनासा होऊन जातो, अर्थात संपूर्ण प्रकाशित स्थिती प्राप्त होते. तसंच जिथे सद्गुरूंचं प्राकट्य असतं तिथे अज्ञानाचा लेश, मायेचा लेश देखील राहत नाही असं म्हटलेलं आहे. आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निसी जालियानंतरे पुन्हा काळोखे. आदित्य ज्या वेळेला प्रकाशित होतो आकाशामध्ये, आसमंतामध्ये, त्यावेळेला संपूर्ण आसमंतामध्ये प्रकाश पसरून जातो. परंतु काही काळ गेल्यानंतर तो आदित्य मावळतो आणि पुन्हा काळोखी पसरून जाते. तैसा नव्हे स्वामीराव. म्हणजे आता इकडे वर्णन करतायत की सद्गुरूंची तुलना सूर्यासारखी करावी का, तर नव्हे ना. सूर्य उगवल्यानंतर अंधाराचा नाश होतो, पण मावळल्यानंतर अंधार पुन्हा पसरतो. पण सद्गुरूंच्या बाबतीत तसं नसतं. एकदा सद्गुरूंच्या प्राकट्याने, सद्गुरूंच्या कृपेने आपल्या ठाई असलेली माया एकदा दूर गेली की पुन्हा काही ती माया परत येत नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सद्गुरूंची तुलना ही सूर्याशी देखील करता येत नाही. इकडे नेती हा शब्द लागू होतो. आता पुढे म्हणतायत, सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही. एकदा जर पारसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंड सोनं झालं की पुन्हा सोन्याचं लोखंड होत नाही असं वर्णन केलेलं आहे. तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. तसं एकदा गुरूंनी शिष्याच्या ठाई असलेल्या मायेचं निवारण केलं तर ती माया पुन्हा त्या शिष्याच्या वाटेला जात नाही असं म्हटलं. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. जशी एखादी नदी गंगा नदीला जाऊन मिळते, गंगा नदीला मिळाल्यानंतर गंगेचं पाणी कोणतं आणि ह्या नदीचं पाणी कोणतं हे ओळखता येत नाही. गंगा त्या नदीला स्वतःमध्ये पूर्णपणे सामावून घेते आणि स्वतःचं सगळं विभूतिमत्व त्या नदीतल्या पाण्याला प्रदान करते. जसं गंगेमध्ये यमुना मिळाली तर यमुना गंगा झाली, आणि गंगा झाल्यानंतर यमुनेचं हे पाणी, गंगेचं हे पाणी, या पाण्यात अधिक पुण्य आहे, ह्या पाण्यात कमी पुण्य आहे असं नाही होत. एकदा यमुना गंगेला मिळाली की ते समग्र गंगाच बनून जाते. तसं एकदा एखादा शिष्य सद्गुरूंच्या चरणी लीन झाला, सद्गुरूंच्या चरणी एक निष्ठावंत झाला की तो सद्गुरूंपासून वेगळा सुट्टा होऊच शकत नाही, तो पुन्हा मायेने ग्रस्त होऊच शकत नाही. इतका आदरभाव समर्थांनी सद्गुरूंच्या विषयी व्यक्त केलेला आहे. परी ते सरिता मिळणी मागे, वाहाळ मानिजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होय. शिष्य जो आहे तो गुरुच बनून जातो. गुरूंचं वैशिष्ट्य आहे की शिष्य हा गुरुतुल्यच होऊन जातो. गुरूंचं विभूतिमत्व त्या शिष्यामध्ये येतं. मग यासाठी वर्णन केलं की मग गुरूंना परिसाची उपमा द्यावी का. परीस आपणा इसे करीन, सुवर्णे लोहो पालटेन, उपदेश करी बहुत जनांकित सद्गुरूचा. पारस जो आहे तो लोखंडाला सोनं बनवे, परंतु लोखंडाला पारस नाही बनवत. याचा अर्थ पारसाच्या ठिकाणी एक स्वार्थ आहे की मी लोखंडाचं सोनं जरूर करीन, पण माझ्याकडे असलेलं जे विभूतिमत्व वैशिष्ट्य आहे लोखंडाला सोनं करण्याचं, ते मी त्या लोखंडाला प्रदान करणार नाही, एवढा तरी स्वार्थ त्या परिसामध्ये असतो. परंतु श्री गुरूंच्या, सद्गुरूंच्या ठाई एवढाही स्वार्थ नसतो. ते काय करतात, शिष्याला आपलंसच करून घेतात, शिष्याला आपल्यासारखंच बनवतात. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा नसाहे सद्गुरुसी परिसाची. म्हणून सद्गुरु हे परिसाप्रमाणे आहेत का, तर उत्तर आहे नेती नेती. कारण परिसाच्या ठाई देखील काहीतरी अभिनिवेश, अहंकार आहे की मी लोखंडाला सोनं करीन, परंतु लोखंडाला परीस नाही बनवणार, माझ्यासारखं
उंची त्या लोखंडाला गाठू देणार नाही. एवढा का असेना स्वार्थ त्या परिसामध्ये असतो, पण गुरूंमध्ये तोही स्वार्थ नसतो. गुरु शिष्याला आपलंसच करून घेतात, आपल्यासारखंच बनवतात, असं इथे म्हटलेलं आहे. उपमे द्यावा सागर, गुरूंना सागराची समुद्राची उपमा द्यावी का, तर तरी तो अत्यंतची क्षार. पण नाही, सागर तर खारट आहे, क्षारयुक्त आहे. अथवा म्हणो क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. जाऊ दे, हे मिठाच्या सागराची गोष्ट नको. गुरु हे क्षीरसागरासारखे आहेत का, तर म्हणतायत नाही. क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र देखील कल्प संपताना प्रलयाच्या वेळेस तोही नासणार आहे. पण गुरु ना खारट आहेत ना नासणारे आहेत, अर्थात ना पतन होणारे आहेत ना खारट आहेत ना त्रासदायक आहेत. तर गुरूंना समुद्राची एवढंच नाही तर क्षीरसागराची देखील उपमा देता येत नाही. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू. मग गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी का, कारण मेरू पर्वत हा सगळा सोन्याने भरलेला आहे. तर म्हणता येत नाही, मेरू पर्वत जरी सोन्याने भरलेला असला तरी देखील आहेत तर दगड न, ते टणक आहे. पण गुरु हे असे टणक नसतात, ते अत्यंत मृदू स्वभावाचे असतात. गुरु हे सोन्यापेक्षा देखील मौल्यवान ज्ञान शिष्याला प्रदान करतात. त्यामुळे सोन्याने भरलेल्या मेरू पर्वताची उपमा देखील सद्गुरूंसाठी अत्यंत कमी दर्जाची सिद्ध होते. त्यामुळे पुन्हा नेती, सद्गुरू हे काही मेरू पर्वतासारखे देखील नव्हेत. पुढे म्हटलेलं आहे, उपमे म्हणो गगन, तरी गगना परिसते निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु स गगनाचा. मग गुरु गगनासारखे आकाशा एवढे आहेत का, तर म्हणतायत नाही. गगना परिसते निर्गुण. आकाशामध्ये गुण कोणता आहे, काही नाही. आकाशाला काही सुगंध नाही, दुर्गंध नाही, ध्वनी नाही आकाशामध्ये. तर आकाश जे आहे त्यासारखे गुरु आहेत का, तर म्हणतायत नाही. गुरु हे निर्गुण नाही आहेत, ते सगुणही आहेत ना निर्गुण देखील आहेत. त्यामुळे आकाशामध्ये सगुणत्व नसतं, आकाशामध्ये निर्गुणत्व आहे. पण गुरु हे केवळ निर्गुण आकाशासारखे नाही आहेत, तर ते सगुण देखील आहेत. त्यामुळे आकाशाची उपमा देखील गुरूंच्या जवळपास जरी आलेली असली तरी देखील खऱ्या अर्थाने ती सार्थ उपमा नाही. म्हणून पुन्हा उत्तर आलं नेती, नाही असं नाही. पुढे म्हटलंय, धीरपणे उपमू जगती, तरी हेची सचेल कल्पांती. खचेल कल्पांती म्हणून धरित्वा सदृष्टांती हीन वसुंधरा. मग गुरु हे पृथ्वीसारखे आहेत का, तर म्हणतायत नाही. प्रलय काळी ही पृथ्वी देखील खचणाऱ्यातली आहे. त्यामुळे गुरूंना पृथ्वीची उपमा देणं देखील योग्य नाही असं म्हणतात. पुढे म्हणतायत, आता उपमावा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश केती. शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद. मग सद्गुरु हे सूर्यासारखे आहेत का, तर म्हणे नाही. सूर्य फार तेजस्वी आहे, प्रकाशित आहे, सगळं काही मान्य आहे. परंतु सद्गुरु हे सूर्यासारखे देखील नाहीत. गुण आहे काय, तरी गभस्तीचा प्रकाश. सूर्याच्या प्रकाशाला देखील तर काहीतरी मर्यादा आहे. सूर्याचा प्रकाश जितका शुक्र ग्रहावर पडतो तितका बुधावर नाही पडत, बुधावर पडतो तितका पृथ्वीवर नाही पडत, पृथ्वीवर पडतो तितका मंगळावर नाही पडत, मंगळावर पडतो तितका शनीवर नाही पडत, शनीवर पडतो तितका गुरु बृहस्पतींवर नाही पडत. तर म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला देखील मर्यादा आहेत, पण गुरूंकडे असलेल्या ज्ञानरूपी प्रकाशाला काहीही मर्यादा नाहीत. त्यामुळे गुरूंना सूर्याची देखील उपमा देणं हे गुरूंचं परिपूर्ण लक्षण नाही असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतायत, म्हणून उपमेवणा दिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमावा फणीवर, परी तोही भारवाही. मग सद्गुरु फणीवर, फणीवर म्हणजे शेष नागासारखे आहेत का,
की जो शेषनाग अत्यंत धैर्य धारण करून आहे, परंतु संपूर्ण पृथ्वी त्याच्यामुळेच तरलेली आहे, असे गुरु आहेत का? तर म्हणतात हो तसे आहेत, परंतु नेती तसे नाहीत देखील. कारण शेषनाग जो आहे, त्या शेषनागाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे की तो देखील अंततोगत्वा भार वाहणार आहे पृथ्वीचा, तोही कंटाळतो. पण गुरु मात्र शिष्याचा भार वाहण्यात कधीही कंटाळत नाही. त्यामुळे गुरूंना अनंत नागाची देखील उपमा देता येत नाही. पुढे म्हटलंय, आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही. मग सद्गुरु जलासारखे आहेत का, पाण्यासारखे आहेत का? तर नाही. पाणी देखील उन्हाळ्यामध्ये आटून जातं, परंतु गुरूंच्या ठाई असलेली शिष्याविषयीची करुणा ही काही केल्या आटत नाहीत. त्यामुळे गुरुदेव हे पाण्यासारखे देखील आटणारे नाहीत. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्यूपंथ, राज सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. मग सद्गुरु अमृतासारखे असतात का? तर देवता अमृतपान करतात. तर देखील बलीसारखा राजा आल्यानंतर त्या देवांना पिटाळून लावलं जातं, काहींना मारलं जातं. त्यामुळे अमृतपान करून आयुष्याची वृद्धी तर होईल, परंतु एकदा काळ आला की अमृत देखील वाचवू शकत नाही. पण गुरूंच्या बाबतीत तसं नाही. गुरु हे आलेल्या काळापासून देखील शिष्याला भक्ताला तारतात. त्यामुळे गुरूंना कशाची उपमा देता येत नाही, तर अमृताची देखील उपमा देता येत नाही. मग गुरूंना कसली उपमा द्यावी? सद्गुरु म्हणावे कल्पतरू, कल्पवृक्षासारखे गुरु आहेत का? तर म्हणतायत नाही. कल्पवृक्षासारखे देखील गुरु नाहीत. का नाही? तर तरी हा कल्पने तीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. कल्पवृक्षाला निस्वार्थ भावनेने कोणीही जवळ करत नाही, परंतु गुरूंच्या बाबतीत मात्र मनुष्याच्या ठाई निस्वार्थ भावना असते. म्हणून गुरु हे कल्पतरूपेक्षा कल्पवृक्षापेक्षा देखील महान आहेत. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुभणी निकामासी न लगती. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. मग सद्गुरु लक्ष्मी सारखे आहेत का? तर म्हणे नाही. लक्ष्मी देखील कालांतराने काय होते, नाश पावते. तर लक्ष्मी देखील कोणाकडे जाते, कोणाच्या घरातून निघून जाते, काही घडतं. म्हणून आपण पाहतो की गरीब माणूस श्रीमंत झाला, श्रीमंत गरिबीला पोचला. त्यामुळे लक्ष्मीची उपमा द्यायची म्हटली तरी लक्ष्मीची उपासना देखील परिपूर्ण नाही, कारण लक्ष्मीमध्ये देखील नाश होण्याची प्रवृत्ती, नाश होण्याची भीती लक्ष्मीला देखील असते. म्हणून गुरु जे आहेत त्यांच्याकडे असलेली लक्ष्मी अशी आहे की जिचा काही केल्या नाश होणार नाही, अर्थात त्यांच्या ठाई मोक्ष लक्ष्मीची उपस्थिती आहे, असं इकडे म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात, स्वर्गलोक इंद्र सकळिक, स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. मग सद्गुरु इंद्रासारखे आहेत का? इंद्राच्या संपत्तीसारखे आहेत का? तर म्हणतायत नाही. इंद्राची संपत्ती देखील बलिराजाने आक्रमण केल्यानंतर लुटली गेली सगळी संपत्ती. त्यामुळे गुरूंच्या ठाई असलेली ज्ञानाची संपत्ती ही लुटून संपणाऱ्यातली नाही. त्यामुळे गुरूंच्या संपत्तीला, गुरूंच्या गुरुत्वाला इंद्राची किंवा इंद्राच्या संपत्तीची देखील तुलना देणं हे काही योग्य नाही. त्यामुळे इंद्राच्या धन ऐश्वर्याशी देखील गुरूंची तुलना काही करता येत नाही. पुढे म्हटलेलं आहे, हरी हर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक, सर्वदा विनाश एक सद्गुरु पद. मग सद्गुरूंची तुलना हरी म्हणजे नारायण, हर म्हणजे शिव, हरी हर ब्रह्मा यांच्याशी तुलना करता यावी का, करावी का? तर म्हणतात नाही. सद्गुरु हे नाशिवंत नाहीयेत. हरी हर शिव हे देखील कल्पांती त्यांचाही नाश होणार आहे, पण सद्गुरूंचा मात्र काही नाश होत नाही. म्हणून सद्गुरूंची
हरिहर ब्रह्मादिकांची देखील उपाधी देऊन अर्थ नाही. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी. मग सद्गुरूंना उपमा कशाची द्यावी? कारण सृष्टीमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या वस्तू नाशिवंत आहेत आणि सद्गुरू हे काही नाशिवंत तत्व नाहीच आहे. त्यामुळे मग सद्गुरूंना उपमा कशाची द्यावी? तर म्हणतायत समर्थ रामदास, तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी. आघवी म्हणजे संपूर्ण सृष्टी नाशिवंत आहे. पंचभौतिक उठा ठेवी न चले तेथे. संपूर्ण सृष्टी ही पांचभौतिक पदार्थांपासून, पृथ्वी जल तेज वायू आकाशापासून बनलेली आहे. त्यामुळे सद्गुरूंसमोर ह्या पांचभौतिक सृष्टीची देखील तुलना सद्गुरूंशी करता येत नाही. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी. पंचभूतिक उठा ठेवी न चले तेथे. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही. हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीचा खुणा, अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती. म्हणून सद्गुरूंचं काही वर्णन करता येत नाही. परंतु आत्मारामाने जर सद्गुरूंचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर सद्गुरूंच्या विभूतिमत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. दासबोधामध्ये गुरु शिष्य संवादाच्या रूपामध्ये सद्गुरु स्तवनाचं असं निरूपण समर्थ रामदासांनी केलेलं आहे. समर्थ रामदासांनी जे सद्गुरूंचं निरूपण केलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की सद्गुरू हे साक्षात परब्रह्मच आहे. त्यांच्या ठाई एकदा जो शिष्य जातो, त्यांचा उपदेश ग्रहण करतो, त्या उपदेशानुसार स्वतःचं जीवन यापन करत असतो, त्याचं कधीही पतन होत नाही. हे देखील इथे समर्थ रामदासांनी आश्वस्त केलेलं आहे. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव. श्रीराम.